सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 180 वा मराठी कथा. यापूर्वीचे सर्व भाग प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचंय. तर चला वळूयात कथेकडे. गच्चीवरची ती वादळी रात्र प्रियाने डोळ्याला डोळा न लावता फक्त शिवमच्या शब्दांचा विचार करत घालवली होती. पहाटेचे 5:30 झाले होते तरी तशी ती खाडकन उठली. वाड्यात अजून सगळे गाढ झोपले होते. प्रियाने तडक अंघोळ उरकली. ओल्या केसांचा सुबक आंबाडा बांधून त्यावर वाळलेली तुळशीची पाने खोचली. तिने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आणि कपाळावर छोटीशी टिकली लावली. देवपूजेनंतरचं हळदी कुंकू लावलं. तिला माहित होतं की तिचा रॉयल शेतकरी वरून जितका कडक आहे आतून तितकाच हळवा आहे. शब्दांनी न वितळणारा त्याचा राग आज तिला आपल्या हक्काने आणि मायेने वितळवायचा होता. रिया शांतपणे स्वयंपाकघरात आली. तिने शिवमच्या आवडीचा गवती चहा, आले आणि गूळ टाकून कडक काळा चहा उकळवायला ठेवला. चहाचा सुवास अख्ख्या किचन ओट्यावर दरवळू लागला होता. मुलं आणि इतर माणसं जागी व्हायच्या आत तिला शिवमला बनवायचं होतं. चहाचा कप घेऊन ती हळूच त्यांच्या खोलीत आली. प्रिया वर येईपर्यंत तो उठला होता. तो खिडकीपाशी उभा राहून दोन्ही हात छातीवर बांधून बाहेर पाहत होता. त्याचं लक्ष पूर्णपणे बाहेर होतं. प्रियाने चहाचे कप हळूच बाजूच्या टेबलवर ठेवला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती चोर पावलांनी शिवमच्या मागे जाऊन उभी राहिली. काही क्षण तिने त्याच्याकडे पाहिलं आणि कसलाही विचार न करता तिने थेट पाठीमागून शिवमला पाठीवर स्वतःचं डोकं टेकवलं आणि तिचे दोन्ही हात त्याच्या भोवती वेढले. त्याला घट्ट मिठी मारली. प्रियाच्या या अचानक मिळालेल्या स्पर्शाने शिवमच्या काळजाचा ठोका चुकला. तिच्या अंगातील ओल्या केसांचा सुगंध आणि तो परिचयाचा स्पर्श त्याच्या मनाला सुखावून गेला. पण रात्रीची जखम अजून ओली होती. त्याने स्वतःला सावरला आणि तिचे हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणला, प्रिया काय चाललंय हे सकाळी सकाळी? वेडेपणा सोड आणि बाजूला हो. पण प्रियाने तिची पकड जराही सैल केली नाही. ती आपले गाल त्याच्या पाठीला लावत म्हणेल, नाही नाही होणार बाजूला. रात्रीपासून एक शब्दही बोलला नाहीये तुम्ही माझ्याशी. प्रिया म्हणाली, मला माहितीये माझी चूक झाली. मी घाबरले होते म्हणून लपवलं. पण अशी परक्यांची शिक्षा नका देऊ मला. जीव तुटतोय माझा. तिचे ते आर्त शब्द ऐकून शिवमचा चेहरा कडक झाला. मुलं झोपली होती आणि ती कधीही जागी होऊन धावत येऊ शकत होती. त्याने जरा रागाने पण आवाज खाली ठेवत दबलेल्या आवाजात म्हटलं, प्रिया वेडेपणा काय लावलाय हा? मुलं झोपलीत. आता ती कधीही जागी होऊन इथे येतील. मुलं उठतील. गप्प बस. मला नाहीये बोलायचं तुझ्याशी. सोड मला. प्रियाने तरीही हट्ट सोडला नाही. ती मागून पुढे आली आणि थेट शिवमच्या समोर उभी राहिली. तिने त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. तिच्या डोळ्यात साचलेलं पाणी पाहून शिवमचं मन कुठेतरी मऊ पडू लागलं होतं. पण तो आपल्या भावना चेहऱ्यावर दाखवून देत नव्हता. मुलं उठायच्या आत तर आले मी तुमच्याकडं, प्रिया हुंदका दाबत म्हणाली. ते उठले की तुम्ही पुन्हा शेतात निघून जाल. मग दिवसभर मी या वाड्यात तुमच्या या अबोल्यासोबत राहू कशी? आरवने आपल्यात भिंत घालण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही तर खरंच ती भिंत मोठी करताय. शिवमने आपले हात तिथून हळूच सोडवले आणि 2 पावले मागे सरकला. त्याने खिडकीकडे पाहत गंभीर आवाजात म्हटलं, भिंत भिंत मी नाही उभी केली प्रिया. ती तू आधीच उभी केली होतीस. ज्या दिवशी आरव तुला धमकावत होते, तुझ्या कुटुंबाला ब्लॅकमेल करत होता, त्या दिवशी तुला तुझा हा नवरा इतका कमजोर वाटला की तू एकटीने ते निभावून नेण्याचा विचार केलास. हे तुम्हाला आधी का नाही सांगितलं? असं नाहीये अहो. प्रियाने पुढे होऊन त्याचा हात पुन्हा पकडण्याचा प्रयत्न केला. मला फक्त भीती होती की त्या वाईट माणसाची सावली आपल्या सुंदर संसारात पडू नये. तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागू नये म्हणून मी गप्प बसले. मला माफ करा ना. शिवमने तिच्या डोळ्यांतून गालावर ओघळणारे अश्रू पाहिले. त्याचा हात नकळतच तिचे अश्रू पुसण्यासाठी पुढे सरसावला. पण त्याने स्वतःला खूप कष्टाने रोखले. तो फक्त एवढंच म्हणाला, माझा राग सहजासहजी जाणार नाही प्रिया. तू माझी बायको आहेस, या वाड्याची लक्ष्मी आहेस. पण नात्यात पारदर्शकता नसेल तर त्या नात्याला अर्थ उरत नाही. आता बाजूला हो. मला आवरू दे. शिवमने कपाटातून आपले कपडे काढायला सुरुवात केली. त्याचा उजवा हात कपाटातल्या पांढऱ्या शुभ्र शर्टकडे गेला. पण प्रियाने लगबगीने पुढे होऊन त्याचा हात अडवला आणि स्वतः कपाटातून त्याच्या आवडीचा फिकट निळा शर्ट काढून त्याच्या समोर धरला. हा घाला आज. तुमच्यावर खूप छान दिसतो. प्रिया डोळ्यात आर्जवी भाव आणून म्हणाली. शिवमने तिच्याकडे एक थंड कटाक्ष टाकला. त्याने तिचा हातातील तो निळा शर्ट न घेता मुद्दाम बाजूला सारला आणि
पुन्हा कपाटातून दुसरा एक साधा मळखाऊ तपकरी रंगाचा शर्ट ओढून काढला. मला शेतात खूप काम आहेत आज. तिथे फॅशन करायला जात नाहीये मी, तो कोरडेपणाने म्हणाला आणि कपडे घेऊन बाथरूम मध्ये निघाला. प्रिया तिथेच तोंड पाडून उभी राहिली आणि म्हणाली, कडू कारले कुठचे? तुपात घोळा की साखरेत घोळा? कडू ते कडूच ई. थोड्या वेळाने शिवम आवरून बाहेर आला. तोपर्यंत मुलं जागी झाली होती आणि हॉलमध्ये खेळत होती. शिवम बाहेर येताच मुलांनी बाबा बाबा करत त्याला गरडा घातला. शिवमच्या चेहऱ्यावरचा कडकपणा मुलांना पाहता क्षणात नाहीसा झाला. तो खाली बसला आणि त्याने दोन्ही मुलांना आपल्या कडेवर घेतलं. त्यांचे मुके घेतले. तेवढ्यात प्रिया स्वयंपाकघरातून गरम गरम उपमा आणि शिवमच्या आवडीचे पोहे एका प्लेटमध्ये घेऊन तिथे आली. तिने प्लेट शिवम समोर धरत म्हणाली, रात्रीपासून काही खाल्लं नाहीये तुम्ही. आधी हा नाश्ता करा आणि मग काय ते बोला. शिवमने प्लेटकडे पाहिलं. त्याच्या पोटात खरं तर कावळे ओरडत होते, पण त्याचा स्वाभिमान आणि राग मोठा होता. त्याने प्रियाकडे न पाहताच थेट मुलांकडे पाहिलं आणि म्हणाला, शिवांशी, प्रियांश, हा नाश्ता तुम्ही दोघं मिळून संपवून टाका बरं. तुमच्या आईने खूप प्रेमाने बनवलंय. बाबाला आज अजिबात भूक नाहीये. पण अहो तुम्ही ऐका तरी. प्रिया काही बोलणार तेवढ्यात शिवमने प्रियांशला जवळ ओढलं आणि प्रियाला ऐकू जाईल अशा आवाजात प्रियाला म्हणाला, प्रियांश बेटा, मोठ्या माणसांनी काही गोष्टी वेळेवर सांगितल्या नाही ना की भूक मरून जाते रे. तू मोठा झाल्यावर तुझ्या बाबांपासून काही लपवणार नाहीस ना रे. शिवमचे टोमणे थेट प्रियाच्या काळजाला जाऊन लागले. तो मुलांचा आडोसा घेऊन थेट प्रियावर वार करत होता. प्रियाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं, पण शिवमने मुद्दाम तिथून उठून आपली चप्पल घातली आणि डबा न घेताच तो तडक वाड्याबाहेर पडून शेताच्या दिशेने निघून गेला. टेबलावरचा तो चहाचा कप आणि नाश्ता तसाच थंड पडला होता. सकाळचा त्या प्रसंगातून शिवम घराबाहेर पडला. तो थेट शेतावर निघून गेला. दुपारी 12 वाजले होते तरी तो वाड्यावर परतला नाही. प्रियाच्या पोटात काळजीचा गोळा आला. काल रात्रीपासून शिवमने नीट जेवण केलं नव्हतं आणि सकाळी दूध नाश्ताही घेतला नव्हता. तिने ठरवलं, तो घरात येत नसेल तर ती स्वतः त्याच्याकडे जाईल. प्रियाने स्वयंपाकघरात जाऊन शिवमच्या आवडीची गरमागरम ज्वारीची भाकरी, पिठलं, खमंग कोथिंबीर वडी, खरडा बनवला. पितळ्याच्या डब्यात जेवण भरून ती उन्हातान्हात तडक वाड्याच्या पाठीमागच्या मोठ्या शेतात निघाली. शेतात पोहोचल्यावर तिने पाहिलं, शिवम एका मोठ्या वाडाच्या झाडाखाली ट्रॅक्टर उभा करून गड्यांना कामाच्या सूचना देत होता. कपाळावर घाम, अंगात मळालेला शर्ट आणि डोळ्यात अजूनही ती शांत नाराजी होती. प्रियाला हातात डब्बा घेऊन शेतात आलेलं पाहून तिथे काम करणारे गडी आणि मजूर आश्चर्याने पाहू लागले. मालकीनबाई स्वतः डबा घेऊन आल्यात हे पाहून गडी हळूच बाजूला झाले. प्रिया थांबली नाही. ती थेट शिवमच्या समोर जाऊन उभी राहिली. तिने डबा पुढे केला आणि म्हणाली, ओहो, रात्रीपासून पोटात अन्न नाही तुमच्या. माझ्यावर राग काढा, पण अन्नावर नाही. 2 घास खाऊन घ्या, मग हवं तर मला पुन्हा माझ्याशी बोलू नका. शिवमने त्या डब्याकडे पाहिलं. आजूबाजूला गडी उभे होते, त्यामुळे त्याला तिथे कोणताही तमाशा करायचा नव्हता. त्याने डोळे कडक केले आणि अगदी थंड कोरड्या आवाजात म्हटलं, तुम्हाला मी सांगितलं होतं ना की मी घरी आल्यावर जेवेन. तुम्ही कशाला आलात उन्हातानात इथं? वाड्यावर जा परत. ती फक्त शिवम पाटलांची बायको नव्हती, तर आता वाड्याची पाटलीनबाई होती. मग नवऱ्याने सुद्धा तसंच वागणं साहजिक होतं. मान देणं पण योग्यच होतं. पण प्रियाने आज हट्ट धरला होता. तिने डब्याचं झाकण उघडलं, भाकरीचा तुकडा तोडला आणि ती स्वतः त्याच्या तोंडाजवळ नेणार तेवढ्यात शिवमने तिचा हात धरला आणि 2 पावले मागे सरकला. त्याचा राग अनावर झाला होता, पण लोकांसमोर तो ओरडू शकत नव्हता. तो दबलेल्या स्वरात म्हणाला, राणी सरकार, नका करू हे सगळं. मला तुमची काळजी माहितीये, पण जोपर्यंत माझ्या मनातला हा डाग पुसतला जात नाही तोपर्यंत मला हे घास गिळणार नाहीत. तुम्ही डबा ठेवा तिथे आणि जा. प्रियाने पाहिलं की शिवमचा राग खरोखरच खूप खोल आहे. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं. तिने डबा तिथल्याच एका मंचकावर ठेवला. तिने शिवमच्या चेहऱ्याकडे एकटक पाहिलं, जिथे राग होता, पण त्या रागाच्या मागे तिच्यासाठीची काळजीही दडलेली होती. ती काही न बोलता मागे वळाली आणि जड पावलांनी वाडेकडे निघाली. शिवमने तिला उन्हात चालत जाताना पाहिलं. तिचा जीव तुटत होता आणि तिला असं रडताना पाहून शिवमच्याही काळजाचे तुकडे तुकडे पडत होते. त्याने तिथल्याच मजुरांना बोलवलं आणि तो डब्बा त्यांच्याकडे सुपूर्द करत म्हणाला, घ्या, जेवून घ्या तुम्ही, पण डब्बा देताना शिवमच्या स्वतःच्या गळ्यालाही सुकलेला आवंढा दाटून आला होता. नात्यातील ही भिंत अबोल्याची आता कधी आणि कशी कोसळणार
हाच प्रश्न दोघांच्याही मनात रेंगाळत होता. ती वाड्यावर पोहोचली तर आबासाहेबांनी तिचा पडलेला चेहरा पाहून लगेच ओळखले. पण आता आईसाहेब नव्हत्या समजूत काढायला की दोघांचा दुरावा मिटवायला. पण आबासाहेबांची ती लाडूबाई होती ना. मुलीपेक्षा जास्त जीव होता त्यांचा तिच्यावर. त्यांनी लगेच ओळखलं आणि ते म्हणाले, "काय मग लाडूबाई, तुमचे अहोंनी जेवण केलं का तुमच्या हातचं?" तर ती म्हणाली, "नाही ना आबासाहेब." तर ते म्हणाले, "करतील, करतील. अहो रागीट आहेत थोडेसे. पण जरा राग विरघळण्यासाठी वेळ लागतो ना. तुम्ही प्रयत्न चालू ठेवा. हवं तर मुलं मी सांभाळतो, पण तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत येऊ द्या." शेतावरून तसाच परत डब्बा आल्यामुळे वाड्यातली दुपार प्रियासाठी एका युगासारखी मोठी झाली होती. संध्याकाळ झाली. सूर्य मावळला आणि वाड्याच्या ओट्यांवर दिव्यांची आरास झाली. मुलांनी जेवण करून खोलीत अभ्यासाचा पसारा मांडलाच होता. रात्रीचे 9:30 झाले होते. तरी शिवम वाड्यात परतला नव्हता. प्रिया मात्र जेवणाचं ताट झाकून देवासमोर डोळे मिटून बसली होती. तिच्या मनात एकच प्रार्थना होती, "देवा, माझ्या सुखाला कुणाचीच नजर लागू देऊ नकोस." तेवढ्यात वाड्याच्या अंगणात गाडीचा आवाज झाला. शिवम परतला होता. त्याचे पाय नेहमीसारखे खंबीर पडत नव्हते. त्यात एक थकवा होता. तो थेट स्वतःच्या खोलीत आला. खोलीत अंधार होता. फक्त खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश गादीवर पडत होता. शिवमने थकून आपले कपाळ हातानेच दाबले आणि बेडवर बसणार तेवढ्यात त्याला अंधारात कोपऱ्यात उभी असलेली प्रिया दिसली. शिवमने तिच्याकडे दुर्लक्ष करत शर्टची बटणे सोडवायला सुरुवात केली. तो शांतपणे म्हणाला, "प्रिया, रात्रीचे 10 वाजायला आलेत. तू अजून झोपली नाहीस. मुलं तर केव्हाची झोपली असतील ना? आणि मला हे सांगू नकोस की तू जेवली नाहीस म्हणून." पण प्रिया काहीच बोलली नाही. ती हळूच पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर आता दुःखापेक्षा एक वेगळाच निर्धार होता. शिवम बेडवर बसला. तशी प्रिया थेट त्याच्या समोर जमिनीवरच गुडघ्यांवर बसली. शिवमला काही समजायच्या आत तिने आपले दोन्ही हात शिवमच्या पायांवर ठेवले आणि आपले कपाळ त्याच्या पायांवर टेकवून दिले. शिवम एकदमच दचकला. त्याने आपले पाय मागे घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, "प्रिया, हे काय चालवलंय? वेडेपणा थांबव तुझा. उठ, उभी राहा." आणि प्रिया म्हणाली, "नाही उठणार, नाही उठणार." प्रियाचा आवाज हुंदक्यांनी फाटला होता. तिने त्याचे दोन्ही पाय हातांनी घट्ट पकडून ठेवले होते. तिच्या डोळ्यातलं गरम पाणी थेट शिवमच्या पायांवर पडत होतं. "जोपर्यंत तुम्ही मनातून मला माफ करत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. तुम्ही मला मारून टाका, माझ्यावर ओरडा, पण असा अबला धरून मला माझ्याच घरात परक करू नका. माझा जीव गुदमरतोय अहो." "अहो, तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम केलत की मी माहेरी पण जात नाही. पण आता हा दुरावा मला सहन होत नाही. अहो, बोला ना माझ्याशी. अहो, मी काय करू म्हणजे तुम्ही राग सोडाल? माझ्याशी बोलाल?" शिवम स्तब्ध झाला. आपल्या स्वाभिमानी लाडक्या लक्ष्मीला असं पायाशी रडताना पाहून त्याच्या काळजाचे तुकडे झाले होते. काल रात्रीपासून मनावर धरून ठेवलेला रागाचा तो कडक बर्फ तिच्या अश्रूंच्या उबदारपणामुळे वितळू लागला होता. नात्यातल्या करारांपेक्षा तिच्या डोळ्यातलं हे अथांग प्रेम किती पटीने मोठं होतं. त्याने दोन्ही हातांनी तिचे खांदे धरले आणि तिला हक्काने ओढून वर उठवलं. तिची अवस्था पाहून त्याचा संयम पूर्णपणे सुटला होता. त्याने तिला थेट स्वतःच्या छातीशी घट्ट कवटाळलं. प्रियानेही त्याचा शर्ट हातात गच्च पकडून त्याच्या छातीवर तोंड लपवून मनातील सगळा पूर वाहून दिला. त्याचा शर्ट तिच्या अश्रूंनी सगळा भिजला. "वेडी आहेस का तू प्रिया?" शिवमचा आवाज कमालीचा मऊ आणि भावुक झाला होता. त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यात घेतला आणि अंगठ्याने तिचे अश्रू पुसत म्हटलं, "तुला काय वाटतं? तू उन्हात रडत वाड्याकडे जात होतीस तेव्हा मला त्रास होत नव्हता का? तू इथे उपाशी असताना मी तिथे सुखाने जीवू शकत होतो का? मी तुझ्यावर संशय नाही घेत ग. मला फक्त वाईट या गोष्टीचं वाटलं की ज्या नवऱ्याला तू सर्वस्व मानलंस, ज्याच्यावर तू त्या संकटात पर्क केलंस, संसारात दुःखे अर्धे वाटून घ्यायचे असतात ना." प्रियाने रडत रडतच मान डोलावली. "चूक झाली ना माझी. पुन्हा कधीच तुमच्यापासून काही लपवणार नाही. देवा शपथ." "अहो." शिवमच्या चेहऱ्यावर तेच जुनं ओळखीचं हसू, प्रेमळ हसू आलं होतं. त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले, जणू तो तिच्या मनावरची सगळी भीती पुसून टाकत होता. "चल आता, रडणं बंद कर. रात्रीपासून पोटात कावळे ओरडत आहेत माझ्याही आणि तुझ्याही. आधी जेवून घेऊ, मग काय ती शिक्षा ठरवू." प्रियाने लाजत आणि सुटकेचा श्वास घेतला आणि आपले डोळे पुसले. वाड्यातल्या त्या खोलीत ती न दिसणारी भिंत आता पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती आणि त्यांचा रॉयल शेतकरी पुन्हा एकदा आपल्या लक्ष्मीच्या प्रेमात हरवून गेला होता. जेवण झालं आणि तो म्हणाला, "राहू दे हे सगळं, चल पटकन."
ती म्हणाली, "ओहो, हे आवरून घेते. मग मी येते ना, जा तुम्ही." ती म्हणाली. तो म्हणाला, "नाही, नाही, असं नाही. चल." आणि तिला सहजच उचलून घेत म्हणाला, "प्रिया, काय गं? आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? मुलं पण झाली, पण तुझं वजन तर." असं म्हणून त्याने तिच्याकडे पाहत त्याच्या खळी पडणाऱ्या गालाची सुंदर स्माईल दिली. तशी ती म्हणाली, "अहो, काय झालं? वाढलंय का खूप?" आणि तो तिला तशीच बेडवर टेकवत म्हणाला, "आई, आई गं, कंबर मोडली माझी. जाडे, किती खातेस गं? म्हैस झाली खाऊन खाऊन." आणि प्रिया त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला जवळ ओढून घेत म्हणाली, "हो का? मी म्हैस झाली कारण तुम्हाला सकाळी सकाळी दूध आवडतं ना?" तो म्हणला, "अगं ए, निर्लज्ज झालीस की पुरती." ती त्याच्या खळी पडणाऱ्या गालावर ओठ टेकवत म्हणली, "हो मग व्हावं लागतं. म्हणतात ना, ढवळ्यापाशी बांधला पवळा, वान नाही तर गुण." तो म्हणला, "चल आता तुला शिक्षा देणार." तर ती जरा तोंड फुगवून म्हणली, "अहो, खरंच शिक्षा देणार का?" तो हसून म्हणाला, "हो." असं म्हणून तिला क्यूट क्यूट त्रास द्यायला सुरुवात केली. तर ती त्याला त्या अंधारात दूर ढकलत म्हणाली, "हे बघा, नको ना, तुम्ही असं काही करणार नाही." आणि तो जरा मोठ्याने हसत म्हणला, "मी तर करणार." रात्रीच्या त्या भावनिक सुटकेनंतर वाड्यातली सकाळ खरोखरच खूप प्रसन्न आणि कोवळी उगवली होती. शिवम आणि प्रियामधील ती भिंत आता पूर्णपणे विरघळली होती. त्यामुळे वातावरणात एक वेगळाच उबदारपणा जाणवत होता. नेहमीप्रमाणे वाड्यातले बाकीचे सदस्य अजून गाढ झोपले होते. सकाळी 6:15 वाजता प्रिया नेहमीप्रमाणे अंघोळ उरकून स्वयंपाकघरात आली. तिने हिरव्या रंगाची काठपदराची साडी नेसली होती. ओले केस पाठीवर मोकळे सोडले होते आणि गळ्यातलं मंगळसूत्र तिच्या गोऱ्या गळ्यावर उठून दिसत होतं. ती ओट्यापाशी उभी राहून गॅसवर दुधाचं पातेलं ठेवत होती आणि मनातल्या मनात गुणगुणत होती. तेवढ्यात गोठ्यातली कामे आवरून शिवमने अगदी शांतपणे स्वयंपाकघरात प्रवेश केला. त्याच्या डोळ्यातील ती नखरेल चमक सांगत होती की आज आमच्या रॉयल शेतकरीचा काहीतरी वेगळाच मूड आहे म्हणून. प्रियाने पाठीमागं लक्षच दिलं नव्हतं. ती दूध तापलं का नाही हे पाहत होती. शिवमने अजिबात आवाज न करता चोर पावलाने तिच्या मागे जाऊन उभा राहिला. प्रियाने पातेल्यात साखर टाकण्यासाठी जसा हात पुढे केला तसा शिवमने मागूनच थेट तिचा तो नाजूक हात आपल्या खंबीर हातात पकडला. प्रिया एकदम दचकली आणि मागे वळणार तेवढ्यात शिवमने तिला ओट्यावर टेकून दोन्ही बाजूने आपले हात ठेवून तिचा रस्ता अडवला. प्रिया आता पूर्णपणे शिवमच्या हातांच्या मध्ये होती. तिच्या पाठीवर शिवमच्या छातीची ऊब जाणवत होती. त्याने सकाळी सकाळी परसबागेतून गुलाबाची फुलं आणली होती. दोन तिच्या केसात लावून एक तिच्या गळ्यावर फिरवत होता आणि ती थंड गुलाबाच्या स्पर्शाने शहारत होती. "अहो, काय चाललंय हे सकाळी सकाळी? सोडा ना, कुणीतरी येईल." प्रियाने लाजत आपले डोळे खाली करून दबलेल्या आवाजात म्हटलं. तिच्या गालावर गुलाबाची लाली पसरली होती. शिवमने तिच्या ओल्या केसांची एक बोट हळूच तिच्या गालावरून मागे सारली. तिच्या कानाजवळ जात अगदी हळुवार आवाजात म्हणाला, "कोणी येत नाहीये अजून. सगळे झोपलेत आणि आज मला साईटवर जायला अजिबात घाई नाहीये." प्रियाने त्याच्या डोळ्यात पाहिलं, जिथे कालचा तो राग आता पूर्णपणे गायब झाला होता आणि तिथे फक्त आणि फक्त तिच्यासाठी अथांग प्रेम आलं होतं. तिने आपले दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवले आणि त्याला मागे ढकलण्याचा खोटा खोटा प्रयत्न करत म्हणले, "रात्रीच तर सगळा राग शांत झाला ना तुमचा? मग आता काय हवंय?" असं म्हणत ती खूपच गोडगोड हसली. तो स्वतःच्या छातीवर हात ठेवून म्हणाला, "अरे बापरे! आता नक्कीच हार्ट अटॅक येईल मला, हे तुझं लाजणं पाहून." आणि ती आणखी लाजत म्हणजे, "अहो, सकाळी सकाळी शुभ शुभ बोला. देव करो माझं पण आयुष्य तुम्हाला लागो." रात्री फक्त राग शांत झाला होता प्रिया. शिवमने तिचा चेहरा आपल्या हाताने थोडा वर उचलला आणि तिच्या नाजूक नाकावर आपले बोट फिरवत म्हणाला, "पण हा जो कालपासूनचा उपाशी जीव आहे ना, त्याला अजून तृप्ती मिळालेली नाही. दुधामध्ये साखर कमी टाकतेस ना तू, म्हणून म्हटलं गोडवा जरा तुझ्याकडूनच घ्यावा." प्रियाने लाजून तिचं तोंड शिवमच्या छातीत लपवलं. तिच्या बांगड्यांचा छनछनाट सगळ्या स्वयंपाकघरात घुमू लागला. तिने हळुवार वर पाहिलं आणि म्हटलं, "खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये आहात आज तुम्ही. लग्नाला इतकी वर्ष झाली, तरी तुमचा हा अंदाज अजून संपत नाही." तो म्हणाला, "रॉयल शेतकरी आहे ना मी तुझा. माझा अंदाज कधीच संपणार नाही." शिवने हसून म्हटलं आणि त्याने तिला आपल्या मिठीत आणखी घट्ट ओढलं. तेवढ्यात गॅसवरचं दूध उकळू लागलं आणि प्रियाने दचकून म्हटलं,
अहो दुधू तू चाललंय ना, सोडा मला. शिवमने हसत हसत तिला सोडलं, पण जाता जाता तिच्या हातावर एक हलकासा प्रेमाचा स्पर्श केला. प्रियाने गॅस बंद केला आणि स्वतःचे गाल हाताने दाबत शिवमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सुटकेचा आणि सुखाचा श्वास घेतला. त्यांच्या संसाराचा हा गोडवा वाड्यातल्या हवेत साखरेसारखा विरघळला होता. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक यू फॉर वॉचिंग.